ही एका मातेची आणि एका मुलाची गोष्ट आहे. आईसारखं प्रेम कुणी करू शकत नाही ह्यात दुमत नाही, पण हेच आईचं प्रेम कधी कधी किती घातक ठरू शकतं हे या गोष्टीवरून लक्षात येतं. तर हा मुलगा लहान असतानाच त्याचे वडील वारलेले असतात. परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे आई लोकांकडे धुणे भांडे करून उदरनिर्वाह चालवत असते. मुलाला शाळेत शिकवून मोठं करावं हा साधारण विचार तिच्याही मनात असतो, म्हणून ती मुलाला शाळेत घालते. बालवर्गात शिकत असताना हा मुलगा एकदा वर्गातल्या एका मुलाची पेन्सिल चोरून घरी आणतो आणि आईला सांगतो. आई काही न बोलता दुर्लक्ष करते. पुढे तो मुलगा अशाच एक एक गोष्टी चोरून आणतो. आईचं प्रेम बिना बापाचं लेकरू आहे म्हणून ती त्याला काहीच बोलत नाही. पुढे तो मुलगा मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागतो. आईला ह्याचा त्रास व्हायला सुरुवात होते, ज्यामुळे तिला कुणी काम देईन असं होतं. पुढे एका खुनाच्या आरोपात मुलाला कोर्टात आणले जाते आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. जज त्याला विचारतात, तुला ह्यावर काही बोलायचं आहे का? मुलगा म्हणतो, मला फक्त माझ्या आईच्या कानात काहीतरी सांगायचं आहे. जज त्याला परवानगी देतात. मुलगा आईच्या कानाजवळ जातो आणि करकचून तिच्या कानाचा चावा घेतो. हे बघितल्यावर जज त्याला रागवतात आणि म्हणतात, अरे जन्मदात्या आईशी असा वागतोस? तिने प्रेमाने वाढवला, तुला लहानाचा मोठा केला, त्याचे असे उपकार फेडतोयस? त्यावर मुलगा म्हणतो, जज साहेब, माझी आई खूप प्रेमळ आहे, पण तिचे हे प्रेमच मला हे दिवस दाखवत आहेत. ज्या दिवशी मी पहिली चोरी केली त्याच वेळी जर तिने माझ्या कानाखाली लगावली असती तर माझे असे धाडस झाले नसते. आईसारखे प्रेम जर कुणी करू शकत नाही, तसेच आईसारखे संस्कार देखील कुणीच करू शकत नाही. हेच कदाचित माझी आई विसरली होती. आज मला ही उपरती सुचली आहे हे चुकीचं आहे, पण मुलगा लहान असतानाच त्याला योग्य संस्कार मिळाले तर तो असा खुनी दरोडेखोर होऊ शकत नाही. हेच माझ्या गोष्टीवरून सिद्ध होतंय. तर मंडळी, ह्या विषयावर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलंय, मूल 2 वर्षाचं होईपर्यंत त्याचा सांभाळ करा, जतन करा. 2 ते 12 वर्ष वयापर्यंत त्यांना कडक शिस्त लावा आणि 12व्या वर्षानंतर त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागा. शेवटी घरातले संस्कार महत्वाचेच, नाही का? बघा, पटतंय का?